हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे मला सकाळी एक पार्सल रिसीव झालेलं होतं. तर त्यामध्ये काय आहे ते पुढे जाऊन सांगतेच, पण त्याच्या आधी मी इथं लोखंडी तव्यावरती बडीशेप, मेथी, जिरे, ओवा हे सगळं भाजून घेते आहे. त्याच्यामध्ये थोडेसे तीळ पण टाकलेले आहेत मी. ते सगळं ड्राय रोस्ट करून घेते आणि असं मी डब्यामध्ये भरून ठेवत असते. आणि हे मी जेवण झाल्यावरती, नाश्ता झाल्यावरती असं आम्ही एक चमचा असं तिघंही खात असतो. तर याच्यामुळे आपल्याला पोटाच्या तक्रारी काहीच होत नाहीत आणि छोट्या मुलांसाठी पण हे चांगलं असतं, म्हणून मी असं नेहमी दर 15 दिवसामध्ये करून ठेवत असते. आणि याच्यामध्ये मी जवस पण टाकलेले आहेत, ते तुम्हाला सांगायचं राहिलं. दुधामध्ये लिंबू पिळून घेत आहे, कारण मला त्याचं पनीर बनवायचं आहे आणि मला चीज केक बनवायचा आहे, कारण उद्या अभिजितचा बड्डे आहे. मग आम्हाला रात्रीच संध्याकाळी 12 वाजता केक कट करायचा आहे. त्यासाठीच मी आत्ता हा केक बनवून घेत आहे. तर चीज केक बनवत आहे मी, आणि चीज केक हे मला 2 प्रकारचे येतात. तरी ते मी थोडीफार रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला जर डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर असा मी केक बनवून घेतला पटकन आणि तो फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवलेला आहे. तर केक खूप छान झालेला होता. तर हा केक आम्हाला रात्री 12 वाजता कट करायचा होता, पण आम्हाला केक खाण्याची एवढी इच्छा होत होती, त्यामुळे आम्ही जेवण झाल्यानंतर 10:30 वाजताच केक कट करून घेतला आणि बर्थडे सेलिब्रेशन केलं. ते माझ्याकडं असं लाकडी कटर होतं, पण ते किती खराब झालेलं आहे तुम्ही बघू शकता. मग त्यासाठीच मी इथं स्टीलचं कटर मागवलेलं आहे. तर हे चाललं होतं सकाळी पार्सलमध्ये. तर आज आहे नेक्स्ट डे, आणि नेक्स्ट डेला त्यांना खूप सारे असे बुके वगैरे मिळाले होते आणि खूप छान छान असे गिफ्ट्स पण मिळालेले होते, कारण त्यांच्या ऑफिसमध्ये पण त्यांचं खूप छान बर्थडे सेलिब्रेशन झालेलं होता. मग इथे आम्ही पुन्हा संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेट करत आहोत, कारण यथार्थनी पण केक घेऊन आलेला होता त्याच्या मामासाठी, आणि यांचे फ्रेंड पण आलेले होते. तर सगळ्यांनी मिळून आम्ही असं बर्थडे सेलिब्रेट केला. केक वगैरे कट केलं आणि आम्ही आता निघालो डिनरसाठी बाहेर. तर एवढा पाऊस चालू होता आणि ट्रॅफिक पण खूप होती. तिथे आम्ही लातूरमध्येच आलो होतो हॉटेलमध्ये, मैथिली हॉटेल म्हणून आहे, ते पूर्णपणे व्हेज हॉटेल आहे. तर तिथेच आलो होतो आम्ही जेवण करण्यासाठी. तर बाहेर आल्यानंतर ना मॅन्डेटरी असतं की मसाला पापड घेणे आणि पनीर चिली घेणे. तर तेच आम्ही ऑर्डर केलं स्टार्टिंगला स्टार्टर म्हणून, आणि पुन्हा मेन कोर्समध्ये पण आम्ही व्हेजच मेनू घेतला होता. तर छान होतं तिथलं जेवण. असं मस्तपैकी जेवण वगैरे केलं सगळ्यांनी मिळून. तर असं छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही बर्थडेचं. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.